तर ऐकू देशभक्त बोस परिवार. कलकत्त्याला गेल्यावर दासबाबूंना भेट, असे गांधीजी म्हणाले. देशबंधू चित्तरंजन दास हे सुभाषचंद्र यांचे आदर्श होते. ICSचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. दासबाबू कलकत्ता उच्च न्यायालयात आघाडीचे वकील व बंगालमधील क्रांतिकारकांचे मार्गदर्शक होते. त्यांचे शिष्यत्व स्वीकारून स्वातंत्र्य लढ्यात उडी घ्यावी हा विचार सुभाषचंद्रांनी निश्चित केला. दासबाबू एक नामांकित वकील असल्यामुळे त्या कालावधीत वर्षाकाठी त्यांचे उत्पन्न 5 ते 7 लाखापेक्षा अधिक होते. त्यांची दातृत्व भावना ही प्रचंड होती. त्यांना दानशूर कर्ण अशी प्रसिद्धीही कलकत्ता परिसरात मिळाली होती. दासबाबू उत्तम कवी व कथाकारही होते. 1915ला बंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांचे भावकवितेवरचे विवेचन जाणकार बंगाली माणसांच्या स्मरणात होते. अरविंद घोष यांच्या वंदे मातरम या वृत्तपत्राच्या संचालक मंडळात ते सहभागी होते. पुढील काळात त्यांनी फॉरवर्ड साप्ताहिक व नारायण हे साहित्यविषयक मासिक सुरू केले होते. कायदेतज्ञ, पत्रकार, कवी, कथाकार दासबाबू बंगालमधील सशस्त्र क्रांतिकारकांचे आधारस्तंभ होते. 1916ला प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बाहेर पडावं लागलं तेव्हा आणि ICS पदाचा राजीनामा देत असताना दासबाबूंचे मार्गदर्शन सुभाषचंद्रांना महत्त्वाचे वाटत होते. दासबाबूंसारखा एक नामांकित वकील असहकाराच्या चळवळीत सहभागी होतो. आपल्या वर्षाकाठी 7 लाखापेक्षा अधिक उत्पन्नावर पाणी सोडून आर्थिकदृष्ट्या अनिश्चित आयुष्य जगण्यासाठी तयार होतो. वयाच्या 50 नंतर मग माझ्यासारखा तरुण कसला विचार करतो? फक्त विचार करत बसणारा कोणताही व्यक्ती कोणतीच कृती करू शकत नाही. माझं तरुण रक्त स्वातंत्र्य संग्रामात उडी घेण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. फक्त विचार करून सदैव थांबणारे निष्क्रिय मन काय कामाचे? त्यांनी शरदबाबू मेजदादा यांना पत्र लिहिले. त्या मार्गावर आधारित आयुष्याचा प्रारंभ मला करायचा आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही माझी यानंतरची जीवनशैली असेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी निष्ठापूर्वक काम करणं हेच माझं ध्येय असेल. परकीयांच्या नोकरशाहीचा एक अंश होऊन जगणे ही कल्पनाच मला सहन होत नाही. अरविंद घोष यांचा मार्ग काटेरी असला तरी तो मला उच्च, उदात्त आणि स्फूर्तिदायक वाटतो. तुम्ही सर्वांनी दारिद्र्य आणि सेवाव्रत स्वीकारण्यासाठी मला परवानगी द्यावी. दुःख, कष्ट, यातना याचं स्वागत करण्यासाठी मी सज्ज झालो आहे. सुभाषचंद्रांना आता तडजोड नको होती. एकदा तडजोड स्वीकारली की आयुष्यात नेहमीसाठी तडजोडीच स्वीकाराव्या लागतात. मुळात तडजोड ही गोष्टच अपवित्र आहे, लाचारीचे उगमस्थान आहे. ब्रिटिश सरकारसोबतचे सर्व संबंध आपण तोडून टाकले पाहिजे. प्रत्येक भारतीय सरकारी नोकर, तो सेवक असेल किंवा सर्वोच्च अधिकारी, तो इंग्रज राजवटीच्या स्थैर्याला हातभारच लावतो आणि आपल्या गुलामीचा गळफास आपल्याच हाताने बळकट करतो. तेव्हा या सरकारला खऱ्या देशभक्तांनी कोणतीच सेवा द्यायला नको. सरकार नष्ट करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे सुभाषचंद्रांचे स्पष्ट मत होतं. टॉल्स्टॉय किंवा गांधीजी ज्या तत्वाचा स्वीकार करतात, मी अंधानुकरण करून त्यांचा मार्ग स्वीकारतो असे नव्हे. ते माझ्या जगण्याचे तत्व झाले आहे, म्हणून तो मार्ग मी स्वीकारतो आहे. स्वातंत्र्य लढा आणि सुभाषचंद्र हे वेगळं समीकरण असू शकत नाही, असंच त्यांचं जीवन ध्येय झाले होते. भारत मातेच्या मुक्तीसाठी समर्पित जीवन जगणे याच मंत्राने जीवलहरी मुग्ध झाल्या होत्या. त्यांचा राजीनामा लगेच स्वीकारण्यात आला नाही. भारत मंत्र्याच्या आदेशानुसार केम्ब्रिजमधल्या रॉबर्ट्स हा प्रशासकीय शिवमंडळाचा सचिव आणि सर विल्यम ड्यूक भारत मंत्र्याचे सहाय्यक सचिव यांनी सुभाषचंद्रांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचे सर्वात मोठे भाऊ सतीशचंद्र बडदादांना पत्र लिहून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. हे रथी महारथींनी गोंजारण्याचे प्रकार या निश्चयी महामेरू समोरून पाचोळ्यासारखे उडून गेले. या वीरपुत्राचा मनोनिग्रह आमिषाचे ढीक समोर ठेवणारा कुबेरही बदलू शकत नाही, हे लक्षात आल्यावर मानवी शक्ती हतबल झाली. महात्मा गांधींच्या पहिल्या भेटीत त्यांना निश्चित मार्ग सापडला नव्हता. दासबाबूंना भेटल्यावर काय होतंय ते माहीत नव्हते. कलकत्त्याला जाण्यासाठी निघाल्यावर सुभाषचंद्र यांच्या मनात असंख्य भावतरंग लहरत होते.
ते हावडा स्टेशनवर पोहोचले. त्यांचं स्वागत करण्यासाठी बोस परिवारातील सर्व सदस्य हजर होते. त्यांना मनस्वी आनंद झाला. एवढ्या दीर्घ प्रवासाचा सर्व शीन निघून गेला. त्यांनी सर्वांकडे दृष्टिक्षेप टाकून प्रसन्न मुद्रेने स्मित हास्य केले. जानकीनाथांना प्रकृती स्वास्थ्य नव्हते. ICSचा राजीनामा दिल्यामुळे सुभाषवर नाराजी असताना सुद्धा ते आपल्या देशभक्त पुत्राच्या स्वागतासाठी स्टेशनवर आले होते. मित्र हो, मातृहृदय घरी कसे थांबू शकेल? सुभाषने आईबाबांना वंदन केले. अत्यंत भारावलेल्या व सद्गदित अंतकरणाने उभयतांनी भरभरून आशीर्वाद दिले. सर्व बोस परिवाराशी वार्तालाप करीत स्टेशन बाहेर पडणे हा त्यांच्यासाठी दिव्य आनंद होता. असा आनंद भाग्यवंतांच्याच वाट्याला येतो. सुभाषचंद्रांच्या भावाची सर्व मुलंही त्यांच्यावर अपार प्रेम करायची. सर्वांना हवाहवासा वाटत होता हा रंगा काका बाबू. मित्र हो, प्रचंड यश मिळाल्यावर पैसा, सत्ता, अधिकार, ऐश्वर्य सर्व बाबींचा त्याग करणे ही सुभाषचंद्रांची मानसिकता, त्यांचे विचार आपण समजू शकतो. पण आईवडिलांनी त्यांच्याविषयी कोणते स्वप्न पाहिले असतील? कदाचित ते ICS परीक्षेत अनुत्तीर्ण झाले असते तर त्यांची योग्यताच नाही, आपण विनाकारणच आपली मनीषा त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केला असे समाधान जानकीनाथांनी करून घेतले असते. पण सुभाषबाबूंनी योग्यता सिद्ध करून दाखविली होती. एक बाप म्हणून त्यांनी माफ केले असेल हेही समजण्यासारखे आहे. कारण जन्मदात्याजवळ तेवढे मोठे मन असतं. यापुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे. त्यांच्या बंधूंना जेव्हा ब्रिटिश अधिकारी समजावून सांगतात आणि त्यांनी प्रशासकीय सेवा करावीच अशी गळ घालतात, तेव्हा त्यांच्या कोणत्याही भावांचा किंवा भावजायांचा सुभाषच्या जगावेगळ्या हट्टांना विरोध नसतो. त्यांना स्टेशनवर घेण्यासाठी सर्व अविभक्त बोस परिवार येतो. अगदी लहान मोठ्यासह. आणि घरी आल्यानंतरही सर्व गोतावळा त्यांच्यावर अपार प्रेम करतो. त्यांनी तर सर्व परिवाराच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला असतो. तरीही ते त्याबद्दल सुभाषचंद्रांना दोष देत नाहीत. त्यांच्यावर ते प्रेमच करतात. याचे कारण सर्व बोस परिवाराला देशभक्तीचे आणि स्वातंत्र्याचे मोल अत्यंत चांगल्या प्रकारे कळत होते. किंबहुना देशभक्ती हा त्यांच्या जीवनातील अग्रगण्य असा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच त्यांनी सुभाष नावाच्या वेड्या मुलाला माफ केले होते. एवढेच नव्हे तर त्याच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. यामुळे भारत मातेला बंधमुक्त करण्यासाठी ते जगावेगळं साहस करू शकले. आपल्या घरातील अशा वेड्या मुलांना माफ करून त्यांच्या कार्यासाठी आपण भरभरून शुभेच्छा देऊयात. भारत मातेला सामर्थ्यशाली बनवूया. धन्यवाद. शेवटी एक नम्र निवेदन. चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती. धन्यवाद.